ह्या भारतभूमीचा जो इतिहास आहे, त्या प्रत्येक प्रदेशाचा आपल्याला अभिमान आहेच. त्यामुळे आपल्याला ह्या मराठी भाषेचा, या मराठी भूमीचा आणि मुख्य म्हणजे जेव्हा महाराष्ट्र असं आपण म्हणतो, तेव्हा पहिलं डोक्यात काय येत असेल, तर ही योद्ध्यांची भूमी आहे, ही लढवय्यांची भूमी आहे. इथल्या लढवय्यांनी जो काही इतिहास घडवला, छत्रपती शिवाजी महाराजांपासून असेल, त्याच्या आधीच्या काळापासून असेल, ते अगदी आत्ताच्या सैन्यामध्ये सुद्धा मराठा रेजिमेंटचं जे योगदान असेल, कायम आपल्याला आपली ही भूमी, जी आपली जन्मभूमी आहे, म्हणजे भारतभूमी आहेच, पण त्यातला हा प्रदेश हा आपल्याला नेहमी लढवय्यांचा, योद्ध्यांचा इतिहास सांगत आलाय. आणि म्हणूनच जेव्हा आपण महाभारताचा संपूर्ण एक असा आढावा घेतोय, तर बरोबर आज आपण अशा टप्प्यावर आलोय की जिथे आपल्याला ह्या युद्धकथेतल्या योद्ध्यांचं प्रशिक्षण कसं झालं हे बघायचंय. आणि अक्षरशः इतका छान योग जुळून आलाय की बरोबर महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला आपण ही सगळी चर्चा करणार आहोत